असं आहे की ह्या देशाचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे माजी संरक्षण मंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे। खरं तर पवार साहेब यांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत विचारानं राजकारण केलं। ते राजकारण करत असताना राजकारण करतात, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांसमोर वागताना सुद्धा ते नेहमीच समोरच्या माणसाचा सन्मान करून, आदर करून ते वागत असतात। आयुष्यामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक टीका झाल्या, अनेकांनी अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्यांना जवळून पाहिलंय, मी त्यांच्याबरोबर बरीच वर्ष काम केले। ते राजकारण करायचं असेल त्या ठिकाणी राजकारण करतात, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्यासमोर कोणीही कोणत्याही मदती करता आला तर त्याच्यासमोर ते राजकारण करत नाही किंवा त्याला राजकीय चष्म्यातून ते कधीही बघत नाहीत। आणि म्हणून राजकारण करत असताना त्यांनी राजकारणाची परिसीमा आणि कक्षा ही निश्चित केलेली आहे। अशा एका महान नेत्याचा आज वाढदिवस आहे। पवार साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक खरं सांगितलं तर आम्हा सर्वांना एक दिवाळीचा सण वाटावा अशा पद्धतीचाच तो वाढदिवस असतो। कुठल्याही विषयावर कधीही कुठेही कोणीही कोणतीही माहिती विचारावी आणि ती पवार साहेबांच्याकडे नसावी असं कधीच झालेलं नाही। आणि म्हणून अशा ह्या नेत्याला मी दीर्घायुष्य चिंतितो। माझं ग्रामदैवत आई शारदेनं त्यांना शतायुषी करावं, उत्तम आरोग्य द्यावं असा माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। रवींद्र चव्हाण यांची आज पीसी झाली आणि त्यांनी त्या पीसीमध्ये त्यांनी सांगितलं की दुसरं, या राज्यातले आणि या देशातले एक नेते, माजी लोकसभेचे माजी अध्यक्ष, पार्लमेंटचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर सरांचं सुद्धा आज देहावसन झालं। ते स्वर्गवासी झाले असं कळलं। एक अतिशय मृदुभाषी परंतु खूप गाढा अभ्यास असलेला नेता आणि त्याचबरोबर विचारांची बैठक पक्का असलेला नेता आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे। मी माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे शिवराज चाकूरकर पाटलांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रवींद्र चव्हाण यांची आज पीसी झाली, त्या रवींद्र चव्हाण पीसीमध्ये असं ही गोष्ट खरी आहे। तुमचा प्रश्न खरा आहे की 26/11/2008 साली ज्या वेळेला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि ज्या वेळेला ताज हॉटेलवर हल्ला झाला, जो कसाब म्हणून जिवंत पकडला गेला, त्यावेळेला दिवसभरामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी 3 वेळा कपडे बदलले अशा प्रकारचा आरोप आजचे जे सत्ताधीश आहेत, भारतीय जनता पार्टी विशेष, या लोकांनी त्यांच्यावर आरोप केले होते। परंतु ते त्याच दिवशी त्यांनी कपडे बदलले होते असं नाही, तर त्यांची नेहमीचीच ती कपडे बदलण्याची एक पद्धत होती। पण आज त्या ठिकाणी पुलवामामध्ये हल्ला होऊ द्या, उरीमध्ये हल्ला होऊ द्या, नाही तर आणखीन कुठे होऊ द्या, दिवसाला 4-4 वेळा कपडे बदलणाऱ्या नेत्यांबद्दल आज प्रत्येकाला खूप मोठा अभिमान वाटतो। पण त्यावेळेला या कपडे बदलण्यावरून खूप मोठं रान उठवलं होतं आणि त्यानंतर एकदा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांची आणि माझी भेट झाली होती। त्या भेटीमध्ये हा विषय निघाल्यानंतर त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या होत्या, ते किती व्यथित झाले होते, हे मी स्वतःहून त्यांच्या बोलण्यातून अनुभवलेलं आहे। मुंबई विधान भवन परिसरामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली, त्याचा अहवाल आज टेबल होणार आहे, तुम्ही कसं बघताय? असं आहे की हे कधीतरी घडणारच होतं, पण हे फार कमी घडलं। ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुंबई विधान भवन असेल, नाहीतर तुमचं नागपूर विधान भवन असेल, ज्या पद्धतीने ही गर्दी उसळते, इकडं तर म्हणायचं आम्ही पास देत नाही, इकडं तर म्हणायचं आम्ही लिमिटेड पास देतो, आणि दुसऱ्या बाजूला ही प्रचंड गर्दी बघितल्यानंतर हे लोक आतमध्ये येतात कसे, कुठून आत येतात, कोणाच्या सौजन्याने येतात, कोणाच्या पाठीमागं बसून येतात। आणि म्हणून
येणाऱ्या लोकांची व्यवस्थितपणे चौकशी सिक्युरिटी डिपार्टमेंटला करता येत नाही आणि म्हणून कधीतरी काहीतरी घडणारच होतं. ते 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घडलं. मी तो अहवाल टेबल होणार असेल तर आनंद आहे, काय असेल ते मला माहीत आहे, सगळं गुळगुळीत मुळमुळीतच असेल, पण किमान त्या घटनेतून काहीतरी सरकारनं, राज्यकर्त्यानं आणि विधिमंडळानं धडा घेण्यासारखा घेतला तर आनंद वाटेल. रवींद्र चव्हाणांची आज पिसी झाली. सर यालाच धरून प्रश्न असा आहे की अनेक लोक जे आहेत, अनेक आमदार जे आहेत ते आपल्याबरोबर 2-3 कार्यकर्ते अनधिकृतपणे आतमध्ये घेऊन येतात. इथं त्या समोरच्या सगळ्या सिक्युरिटी लोकांना अडवण्यात देखील येतं, परंतु आमदारांकडनं दमदाटी करून मला माहीत नाही की आमदारांबरोबर 2-2, 3-3 कार्यकर्ते येतात. आमदार असेल, मंत्री असेल, स्वतः अधिकारी असतील, सगळ्यांना नियम जर कठोरपणे लावला तर शेवटी कोणतरी 2-3 लोक अशीच आणण्याचं धाडस करणार नाहीत. परंतु प्रत्येक माणूस बघून, त्याचा चेहरा बघून आणि त्याचं राजकीय पाठीमागचं बॅनर बघून तुम्ही जर त्यांना मदत करत असाल तर शेवटी अधिकार, हक्क हे सर्वांना समानच आहेत आणि म्हणून एखाद्याला जर तुम्ही फेवर केलं तर मला का करत नाही हा प्रश्न विचारण्याची संधीच देता कामा नये, हे माझं म्हणणं आहे. 5 जणांना दिलं जातं, 5 जणांना हैदराबाद गजेट ज्यानुसार मराठवाड्यात फक्त 58 लोकांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाले. मला त्याची नक्की त्याची माहिती मला नाही, पण मी एवढंच सांगतो की सगळ्या समाजाला फसवण्याचं काम आणि उत्तम तंत्र विद्यमान महाराष्ट्र राज्यातल्या राज्यकर्त्यांना मिळालेलं आहे. अगदी धनगर समाजापासून तर प्रत्येक समाजापर्यंत कशा पद्धतीने हे लोक फसवू शकतात आणि कशा पद्धतीनं लोकांना हिप्नॉटिझ करून निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवतात हे आपल्याला आता कळलेलं आहे. पण जोपर्यंत जनता शहाणी होत नाही, जोपर्यंत जनतेच्या हे लक्षात येत नाही, जोपर्यंत जनतेचे डोळे उघडत नाही, तोपर्यंत हे असे खेळकडोबे करतच राहणार. रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी सेना पिसी घेतली. भाजपा ह्याची युती झालेली आहे. प्रत्येक निवडणुकीत सेना भाजप युतीने लढणार. रवींद्र चव्हाण यांनी असं आहे, त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपावाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत. सरसकट युती झालेली नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या. या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही. त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही. ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही. त्यामुळं हा मित्रसुद्धा मागापासून मला तेच सारखं विचारतोय. मला माहीत आहे की जिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं. त्यामुळं असं कोणी काय असं सुखावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाहीत. शेतकऱ्यांचा एक मुद्दा आहे सर, नाफेड केंद्रांवरती शेतकऱ्यांचं सोयाबीन परंतु राष्ट्रवादी बद्दल सस्पेंड ठेवलेला आहे. नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. महापालिकांबद्दल भूमिका स्पष्ट करा तरच मग आपण महापालिका निवडणूक असं कोण म्हणतं? काय म्हणतात? आता असं आहे की नवाब मलिक, आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे? बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं? खरं तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला. त्या ऐकून घ्या जरा, त्यांना देशद्रोही ठरवलं का? अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन, त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले? का सरकार जर एवढं निष्पृह असेल, सरकार जर एवढं स्वच्छ असेल, त्यावेळेला आरोपांची राळ उठवली. तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये? तो करत नाही. आणि म्हणून नवाब मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते? काय सांगितलं त्यांनी? एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात? मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्याबरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं? अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो.
त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता. याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात आणि वेडे बनवतात. देशद्रोही जवळचे झाले का? आता वेडे बनवतात आणि वेडे सांगितलं देशद्रोही जवळचे झाले का आता? कोणाला? देशद्रोही अहो यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही. मागच्या वेळेला पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला. त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं, असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले. आज त्याच ज्यांनी त्या मारणारा होता, खून केला होता, त्यानं भारतीय जनता पार्टी पक्षामध्येच प्रवेश केला. त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे. हे फक्त दाखवण्याकरताय. मत जिथं कुठं मतं मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होत असतं. जाधव साहेब, तुम्ही सीएसएमटी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी मागणी केलेली आहे. मुळात काही वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा किंवा स्मारक व्हावं अशी मागणी केली होती आणि त्या संघानं कार्यक्रम पण घेतला होता. पाणी अर्पण पण कार्यक्रम झाला होता. नेमकं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला जातो. असं आहे की आपल्याकडे व्हीटी स्टेशन म्हणून नाव होतं, त्याचं CST म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन नाव झालं. त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा अशा पद्धतीनं आमची मागणी आहे. त्याचबरोबर आमचे त्या भागातले जे खासदार अरविंदराव सावंत आहेत हे सातत्यानं केंद्राकडे या विषयामध्ये पाठपुरावा करत होते. तो विषय त्यांनी मला सांगितला की तुम्हीही विधानसभेमध्ये हा विषय मांडा आणि विधानसभेचा ठराव करून तुम्ही केंद्र सरकारच्याकडे पाठवा. म्हणून हा मुद्दा आपण सभागृहामध्ये उपस्थित केला, BSC मध्ये घेऊन सभागृहामध्ये उपस्थित केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की भास्करराव असा आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही, कारण आता जो रेल्वे स्टेशनचा विकास होतोय त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य पुतळा आपण उभा करणार आहोत आणि म्हणून वेगळा ठराव पाठवण्याची गरज नाही. परंतु नुकतंच आता आमचे अरविंद सावंत जे खासदार आहेत त्यांना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं. काल अध्यक्ष म्हणाले की त्यांच्या कामकाजावर आपण बोलायचं नाही. मी त्यांच्या कामकाजावर बोलतच नव्हतो. तर अरविंद सावंतांना पत्र त्यांनी दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी ही भूमिका नाकारलेली आहे की त्या ठिकाणी पुतळा बसवणार आहे वगैरे काही त्यांनी मान्य केलं किंवा ते नाकारलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं की त्या ठिकाणी पुतळा व्हावा. पण त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जो काही पत्र आलं असेल ते पूर्वीच्या आराखड्यानुसार आलं असेल. आम्ही नवीन सुधारित आराखडा तयार करतो आहोत आणि त्या पद्धतीनं CSTला पुतळा बसेल असं त्यांनी सभागृहामध्ये सांगितलंय. त्यांना मी धन्यवाद देतो. तो होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. आपण जो मला प्रश्न विचारलात की अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं त्याचं काय झालं हा प्रश्न आपण विचारला. ही सगळी भूमिपूजन कधी झाली होती? 2018ला हे झालं होतं आणि 19ला त्यावेळेला पार्लमेंटची निवडणूक होती, बरोबर आहे. प्रत्येक वेळी या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर अशा घोषणा करायच्या, लोकांची मतं मिळवायची आणि लोकांना फसवायचं. काय झालं इंदू मिलच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय जे स्मारक होणार होतं त्याचं काय झालं? जो मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला तो निवडणुकीच्या अगोदरच त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. 6 महिन्यामध्ये तो कोसळला. आणि म्हणून ही सगळी आश्वासनं जी आहेत ती निवडणुकीकरता दिली जातात, निवडणुका केल्या जातात, लोकांची मतं घेतली जातात आणि नंतर आश्वासनं ही कुठे जातात याचा विचार करण्याची सरकारला आता गरजच राहिलेली नाही. सरकारला माहीत आहे की आपण लोकांना खोटे आश्वासनं दिली की लोक आपल्याला मतं देतात आणि म्हणून लोक जोपर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत हे अशा थापा मारत राहणारच आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे ना.